त्याच्यामध्ये असं केलेलं आहे, तुम्ही बघा बाबासाहेबांचा प्रत्येक फोटोवर चष्मा आहे बाबासाहेबांना, प्रत्येक फोटो, कुठलाही फोटो घ्या बाबासाहेबांचा. पण दीक्षेच्या बाबतीत बाबासाहेबांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ज्यावेळेस स्टेजवर आले त्यावेळेस बाबासाहेबांनी चष्मा काढून ठेवला होता. आणि प्रत्येक प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा आहेत, इथं लावल्यात 22 प्रतिज्ञा, तर एक प्रतिज्ञा एका कागदावर लिहिली होती मोठ्या मोठ्या अक्षरात, एकच प्रतिज्ञा एका कागदावर एकच, असे 22 कागद होते. आणि चष्मा काढून बाबासाहेबांना म्हणजे ती प्रतिज्ञा अशी द्यायची होती की म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या प्रतिज्ञामध्ये माझ्या नजरेत आणि त्या प्रतिज्ञेमध्ये हा चष्म्याचा काचसुद्धा नाही अडवायला अयोध्येला बाबासाहेबांनी. आणि त्या डायरेक्ट प्रतिज्ञा वाचलेल्या आहेत बिना चष्म्याच्या आणि त्या आपल्याला दिलेल्या आहेत. बघा आपले माणसं काय म्हणतात, बाबासाहेबांना असं कुठं लिहिले का की ह्या देवाला मानू नका त्या देवाला मानू नका, बाबासाहेबांनी लिहिले असं. बाबासाहेब 100 वर्षानंतरचे धोके ओळखून होते की माझ्यातले काही म्हणजे नंतर भविष्यात काय असे शहाणे उठतील असं कुठं सांगितले का बाबासाहेबांनी की रामाला मानू नका, कृष्णाला मानू नका, गणपतीत बसू नका, आता ते लक्ष्म्यात बसू नका, गौरी गणपती म्हणजे काही लोक त्यालाही पर्याय त्या राशी मांडतील. आता इथं शहरामध्ये सगळीकडे बंद झाले, पण आहे खेड्यापाड्यामध्ये चालू. ते लातूर वगैरे तिकडं मी गेलो होतो तर तिकडं पाहिलं मी. हां, शहरामध्ये नाही. आता आपण बऱ्यापैकी बाबासाहेबांचा बुद्धाचा हा एक आपण म्हणू एक मोठा सागर आहे आणि आपण गुडघाभर पाण्यात गेलेलो आहे, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रकार बंद झाला आहे आणि लोक स्वतःहून ह्या गोष्टी करतात. अनेक ठिकाणी ग्रंथ वाचन तुमच्यासारख्यामुळं हे धम्म व्यवस्थित चालू आहे. जे कोणी करणारे असेल ते तुम्हाला घाबरतात, नको हे सगळे ग्रंथ वाचायला, ढालेताई जर दिसल्या तर नको, ते ग्रंथाला जातात आणि त्या काही बोलतील आपल्याला. म्हणून बौद्ध धम्म जे काही जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे, आदरणीय रेखाताई ढगे असतील, ढगे सर असतील, बघा तिथून इथं येत आहेत, दरवर्षी कुठं ना कुठं तरी वाचन करतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे यांच्यामुळं तुमच्यामुळं ढगे मोरे सर आहेत, गायकवाड सर आहेत, हे जे कोणी धम्मासाठी वेळ देतात, वेळात वेळ काढून, कामं प्रत्येकालाच आहेत. आता पाणी सुटलं आहे आमच्या नगरामध्ये, पण ते सर्व सोडून ताईकडे सुटलं होतं. पण सर्व घरच्या जबाबदाऱ्या करूनही धम्माला माझं काही देणं लागतं तरी ते आल्याच. त्या असंही म्हणू शकत होत्या की आजचा दिवस भागून घ्या, पाणी सुटले आणि भागून घ्या, पण नाही, त्यांनी वेळ दिला. तर यांच्यामुळं तुमच्यामुळंच हे धम्म जिवंत आहे. बघा 1956ला धर्मांतर झालं आणि आपण ते 22 प्रतिज्ञेबद्दल बघत होतो की बाबासाहेबांनी दिल्यामुळं आपल्याला बाकीच्या गोष्टी सुरुवातीच्या ज्या काही प्रतिज्ञा आहेत त्या देवाला नाकारणाऱ्या आहेत, म्हणून आपण त्या तिकडं जायचंच नाही, तो विषयच काढायचा नाही, जे बाबासाहेबांनी सांगितले तेच करायचं. तर धर्मांतराच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांना माहीत होतं की धर्मांतरित बौद्धांना जे काही बुद्ध झाल्यानंतर जे काही नियम आचारसंहिता संस्कार विधी लागू असतील ते कसे शिकवायचे, त्यासाठी 1954ला बाबासाहेबांनी जसं आपण ट्रस्ट करतो धर्मदाय आयुक्ताकडं, तशी एका संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्ताकडं केली आणि 1955ला त्या संस्थेला मान्यता मिळाली. तीच भारतीय बौद्ध महासभा, जी की बाबासाहेबांनी संस्कार शिकवण्याचं काम करण्यासाठी निर्माण केलेली मात्र संस्था, धर्मांतराच्या आधीची संस्था म्हणून तिला आईचा दर्जा दिला जातो. संस्कार शिकवण्याचं काम कोण करतं? आई. आणि म्हणून आईची उपमा त्या मात्र संस्थेला